ओके, वेलकम स्टुडंट्स अँड टुडे डिस्कशन्स अबाउट द जे काही राहिलेला पार्ट्स होता प्रिवियस लेक्चरमध्ये ते आजच्या लेक्चरमध्ये थोडासा डिस्कशन करायचं. डेविएशन्स कर्व अँड मिनिमम डेविएशन्स अँड प्रिझम फॉर्म्युला ह्या 3 पार्ट्स आजच्या लेक्चरमध्ये राहिलेले होते, तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन्स करणार आहे. तर याच्या अगोदर जे प्रिवियस लेक्चरमध्ये आपण डायग्राम काढलेलं होतं तेच डायग्राम या ठिकाणी मी ड्रॉन करत आहे. दॅट इज द प्रिझम, that is principal sections of the prism, that is A, B, C. It is the principal sections of the prism, that is the PQ, QR and RS. अशा पद्धतीने काहीतरी या ठिकाणी होतं. त्याचबरोबर अशा 2 नॉर्मल्स होत्या. ओनली फॉर प्रॅक्टिस वी ड्रॉन आणि थोडेसे युजफुल असणार आहे. त्यासाठी मी काय करत आहे या ठिकाणी, दिस इज द अँगल ऑफ डेविएशन्स डेल्टा अँड दिस इज point x and this is the I minus r1, e minus r2, this is r1 and this is a r2 आणि हे p q r and s हे आहे n and this is the, हे अशा पद्धतीने काहीतरी डायग्राम आपण प्रिवियस लेक्चरमध्ये स्टडी केलेला होता. फ्रॉम द रिलेशन्स आणि ह्या यातून एक रिलेशन्स काढलेला होता आपण. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहे डेविएशन्स कर्व. डेविएशन्स कर्व दॅट इज द डेविएशन कर्व. अँगल ऑफ डेविएशन्स आहे डेविएशन कर्व, मिनिमम डेविएशन्स, minimum deviations and prism formula अशा गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर ह्याच्या प्रिवियस लेक्चरमध्ये जे काही आपण 2 रिलेशन्स फाइंड आउट केलं होतं, A इज इक्वल टू R1 प्लस R2. फ्रॉम द relations that is A equal to R1 plus R2 and another एक काढलेलं होतं I plus E is equal to R1 plus R2, I plus E is equal to A plus delta and another is I plus E is equal to A plus delta. असं जी काही 2 इक्वेशन्स आपण एंडला फाइंड आउट केलेले होते. It is clear that then these equations are clear that it is clear that I delta E R1 and R2 are depends delta E R1 and R2 delta E R1 and R2 are depends upon A and I. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघायचं A आणि I कुठे आहेत. दिस इज द I अँड दिस इज द A. जी काही ही A इन्सिडेंट अँगल आहे आणि त्याचबरोबर अँगल ऑफ प्रिझम आहे. या गोष्टीवर पूर्ण जे काही फॉर्म्युला पूर्ण जी काही थेरी आहे ते काय आहे, डिपेंड असणार. इट इज डिपेंड्स अपॉन द A अँड त्याचबरोबर अनदर जे काही पार्ट आहे ते आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N. जे काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N वर हे पूर्ण टोटल पार्ट डिपेंड आहे. then after the certain minimum values of angle of incident, then emerged ray are possible. After the certain minimum values of angle of incidence, then after certain minimum values, that is I minimum, the emerged ray will be possible. Emerged ray will be possible. ठीक आहे. काही अँगल ऑफ म्हणजे ही जी काही डिपेंड असणार आहे E, इट इज डिपेंड्स ऑन द I. देन आफ्टर सम मिनिमम व्हॅल्यू ऑफ इन्सिडेंट व्हॅल्यू that will be the emerged rays will be possibles. This due to the I is less than I minimum. This due to the or because I is less than I minimum,
त्याचबरोबर आय इज लेस दॅन आय मिनिमम्स, R1 is less than or R2 is less than IC, R2 is less than IC. Why the R2 is less than IC, म्हणजे R2 या ठिकाणी आहे हे क्रिटिकल अँगलपेक्षा कमी का असायला पाहिजे, बिकॉज वेन द क्रिटिकल अँगलपेक्षा एखादी अँगल इन्सिडेंट अँगल जास्त असेल आणि त्याचबरोबर ते रे ऑफ लाईट विल बी पासिंग थ्रू द डेन्सर मिडियम टू रेअर मिडियम जात असेल तर इट हॅपन्स टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स. And there is a total internal reflection, and there is total internal reflection, total internal reflections is as in the second surface, at a second surface, okay? Second surface, total internal reflections at a second surface, and I and R1 are increased, there is a no emergent ray. जेव्हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जर हॅपन होत असेल तर हे काय होणार, रिफ्रॅक्टेड रे आर कम्स इन द सेम मीडियम्स आणि काय होणार, नो इमर्जंट रेज, अँड देर इज नो emerged ray, there is no emerged ray असणार आहे. ठीक आहे, इथंपर्यंत एकदम इझी पार्ट आपण काय केलेलं आहे, आता स्टडी केलेला आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यानंतर जी काही रिफ्रॅक्शन्स रेज आहे ते डू नॉट पास एनी अनदर मीडियम, ते कम्स इन द सेम मीडियम्स, हे आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन स्टडी करत असताना बघितलेलं आहे. वेन आय अँड R1 विल बी इंक्रीज्ड, काय करत आहे मी, आय अँड R1 इज इंक्रीज्ड, I and R1 is increased, then as according to Snell's law, as sine of I divided by sine of R1 is equal to n. Okay, increased as but R2 and E is decreased. हे काय होतं, R2 आणि E, आय वाढवलं आणि R1 वाढवलं तर काय होणार आहे, R2 आणि E काय होणार आहे, डिक्रीज्ड होणार आहे. दिस इज इट्स डिपेंड्स, R2 अँड E विल बी डिक्रीज्ड जेव्हा I आणि R वाढल्यानंतर. I and R1 will be increased, then another part R2 and E will be decreased. Variations with of delta, variations delta with the increasing I. आपण बघत आहे डेल्टा या ठिकाणी कुठे दिसत आहे, या ठिकाणी डेल्टा आहे आणि ह्याचे व्हेरिएशन्स विथ द इंक्रीजिंग आय सोबत कसं असते, त्याचबरोबर ह्याचं कर्व कसं आहे आपण आता ह्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. वेन द डेल्टा व्हेरिएशन्स with increasing I, ठीक आहे. तर या ठिकाणी हे जी आपल्याला गरज नाही आहे, तर आपण काय करतो, या ठिकाणी एक ग्राफ काढायचा आहे. ग्राफ कशा वर्सेस I or E versus the another is a delta. Consider this is x and y axis will be drawn, and here this is the y axis and another one is the x axis, y and x axis this is I runs, एक असणार I असणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी काय आहे, डेल्टा असणार आहे. देन अशा पद्धतीने काहीतरी एक कर्व्स, दिस विल बी कर्व दॅट इज नॉट अ सिमेट्रिकल पॅराबोलिक, दिस इज लाईक अ पॅराबोलिक, आणि या ठिकाणी डेल्टा, दिस इज द डेल्टा, I or E, and another part is that is delta minimum, that times the I equal to R and E or I.
I. Then increasing the value of I will be increased, delta will be decreased at a certain value of delta m. डेल्टा ए आय इंक्रीज करत गेला तर डेल्टा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. केव्हापर्यंत, जेव्हा सर्टन व्हॅल्यू ऑफ डेल्टा एम, डेल्टा मिनिमम असेपर्यंत. ठीक आहे. देन इट कॅन बी अगेन इंक्रीज्ड अँड देन इंक्रीज, परत काय होणार आहे, इंक्रीज्ड होणार आहे. देन इंक्रीज्ड, इट अगेन्स increased. Then it is not a curve, is not a symmetric parabola, but slope in the second part, slope in the part after it less is less. So slope कसा असणार आहे, it is part after part is less. Thus delta is equal to delta m. Then जर delta equal to delta m असेल तर काय असणार आहे, I equal to E. तर slope will be increased, or sorry, delta will decreased, delta is decreased with increasing I, with increasing I, with increasing I at certain value, at certain value, that is delta minimum, and then increased, काय होतं, परत काय होणार आहे, वाढणार आहे. देन increased, but the curve is not a symmetric parabola, curve is not a symmetric parabola, and we know that thus the delta is equal to delta m, delta equal to delta m, then I equal to E. delta is equal to delta m असेल तर I equal to E असणार आहे. then also R1 equal to R2 असणार आहे, जे काय मी या ठिकाणी डायग्राम काढलेलं होतं, R1 equal to R2, then also equal to R1 equal to R2. then या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं A is equal to R1 plus R2. then दोन्ही जर सेम असतील तर 2R, then this is equal to R is equal to A divided by 2. ओके, दोन्ही सेम आहेत. then 2R झालेला आहे, 2R is equal to A, R is equal to A divided by 2. ओनली QR, जे काय QR रिफ्रॅक्टेड पाथ होता, QR is parallel to the basement path of the BC, QR is parallel to BC, QR is parallel टू BC, जे काय बेस पार्ट असतो, बेसमेंट टू दी बेस BC. देन I इक्वल टू I प्लस E होतं. देन मी काय केलेलं आहे, E इज इक्वल टू Iच आहे, त्यामुळे मी काय केलं, I प्लस I इज इक्वल टू A प्लस डेल्टा M, दॅट इज डेल्टा मिनिमम. देन 2I इज इक्वल टू हियर समथिंग, देन 2I इज इक्वल टू 2I, that is equal to A plus delta minimum, then I is equal to, which can be divided with here, divided by 2. According to the Snell's law, आता आपल्याला डायरेक्ट जे काही आपण फाइंड आउट करणार होतो प्रिझम फॉर्म्युला, ते आपल्याला डायरेक्ट आता लास्ट स्टेपमध्ये मिळणार आहे. देन N इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. I ची व्हॅल्यू ही आहे, त्याचबरोबर R ची व्हॅल्यू ही आहे. दिस इज द R अँड दिस इज द I, अँड वी नो दॅट Snell's law, N is equal to sin I upon sin R. Then sin I is equal to sin of I is equal to A plus delta minimum divided by 2, and sin of R is equal to A divided by 2. This is the required equation, and this equation is called as prism formula. This equation is called as a prism formula. तर याच्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे आपण, थोडंसं जे कर्व्स आहे, इट इज डिपेंड्स, कुठली कशावर डिपेंड आहे, फ्रॉम द रिलेशन, जे काही दोन रिलेशन्स आपण या ठिकाणी स्टडी केलं आहे, त्या दोन्ही रिलेशनवरनं इट इज क्लिअर दॅट डेल्टा E R1 अँड R2 आर डिपेंड्स अपॉन द A अँड I, angle of prism and incident angle and
refractive index of the medium or refractive index of that prisms. देन आपण या सगळ्या गोष्टी आपण काय केलेलं आहे, डिस्कशन्स केलेलं आहे की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केव्हा होत असते आणि जर IC इतका जर R2 असेल तर काय होणार आहे, अशा काही गोष्टी आपण स्टडी केल्या. त्याचबरोबर ती काही डेव्हिएशन्सची कर्व आहे, तर कर्व डेव्हिएशन्स कर्व डेल्टा विथ रिस्पेक्ट टू I and E. When they increases, the incident angle delta will be decreases at a certain value, that is delta minimum पर्यंत काय होणार आहे ते डिक्रीज होणार आहे. and after that they will be increased on परत काय होणार आहे increased I and E सोबत काय होणार increase होणार आहे. and it is not a symmetric parabolic, हे symmetric parabola नसणार आहे. त्याचबरोबर मी काय केलेलं देन डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम असेल तर I इज इक्वल टू R and R1 इज ऑल्सो इक्वल टू R2. then we know that the before equations A is equal to R1 plus R2, both are equal, then 2R is equal to A upon 2R is equal to A, then R is equal to A upon 2 असणार आहे. देन QR इज अ पॅरलल टू BC, जे काय आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये देखील एक प्रिझमचा डायग्राम काढलेला होता. त्या डायग्राममध्ये जे रिफ्रॅक्टेड रे आहे आणि त्याचबरोबर जे बेस आहे दॅट इज BC आर पॅरलल टू इच अदर. देन परत जे काय आपण इक्वेशन्स फाइंड आउट केले, दिस इक्वेशन्स दॅट इज I प्लस E इज इक्वल टू A प्लस I प्लस E इज इक्वल टू A प्लस डेल्टा. देन ॲज इक्वल टू इन दिस द केस दिस डेल्टा इज इक्वल टू डेल्टा मिनिमम आहे, त्याचबरोबर E इज इक्वल टू I प्लस I इज इक्वल टू A. आणि त्याचबरोबर आपल्याला फाइंड आउट करायचं अँगल ऑफ इन्सिडेंट अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दॅट इज R भेटलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी I कॅल्क्युलेट केला अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन I अपॉन साइन R. थिन आयच्या जागी आपण आयची व्हॅल्यू ठेवली, आरच्या जागी आरची व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवून आपण काय केलेलं आहे, ही प्रिझम फॉर्म्युला कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याचबरोबर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे थिन प्रिझमबद्दल आणि छोटेसा डेरिव्हेशन्स देखील या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार आहे. अशा पद्धतीनं आपण प्रिझमची लेक्चर्स संपवत आहे.